राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इते नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन करतो, सद्गुरुनाथांना वंदन करतो, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करतो। आपल्या सगळ्यांना नमस्कार करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। काल आपण 12 नंबरच्या श्लोकाचा विचार आणि त्याच्यावरली 71 नंबरच्या ओळीवर आपण थोडासा विचार केलेला होता। कांक्षतां कर्मणां सिद्धी यजंत इह देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। भगवंत सांगतात की कर्मफलाची जी इच्छा करणारे जे लोक आहेत ते अनेक देवदेवतांची उपासना करतात। कारण त्याला एक सिद्धांत एक आहे, कर्मापासून मिळणारे जे फळ आहे ते तात्काळ मिळतं, लगेच प्राप्त होतं। क्षिप्रम शब्द वापरलेला आहे आणि त्यावरती माऊली बोलतात, मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानली देवतांतरे उपासती। ही ज्या देवता ज्या आहेत त्यांच्या मनामधल्या त्यांना ते इष्ट वाटेल अशा फलाच्या इच्छेची अपेक्षा करतात आणि देवतांची यथायोग्य उपचाराने उपासना करतात। असे वेगवेगळे हेतू मनात ठेवून यथासांग विधी करणारे जे लोक आहेत तर ते देवासाठीच करतात असं नाही। फक्त त्यांची एक गोष्ट चांगली कोणती तर देवाच्या किमान देवाला साधन तरी बनवतात, आपल्या संसाराचं किमान साधन तरी बनवतात आणि देवतांच्या उपासना तरी करतात। हा एक त्यातला एक मुद्दा तेवढा विचारात घेण्यासारखा आहे। बाकी सकामता त्यामध्ये असते। देवाला प्राप्त करणं हा हेतू नसतो। ज्याने देवालाच प्राप्त करायचा असा हेतू मनात ठेवला त्यांना देवांची प्राप्ती झाली, त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली। ज्यांना वाटते मला भक्ती पाहिजे, मला वैराग्य मग भगवंतानी द्यावं, त्यांना वैराग्य दिलेलं आहे। त्यामुळं एखादी चांगली गोष्ट करावी। बऱ्याच वेळा होतं, एक श्लोक फार सुंदर आहे, पुण्यस्य फलम इच्छन्ति पुण्य न इच्छन्ति मानवा पापस्य फलम न इच्छन्ति पाप कुर्वन्ति यत्नता। त्यामध्ये विचारणा केलेली आहे, पुण्याची फळं लोकांना हवी असतात, मनुष्य जातीला पुण्याची फळं हवी असतात, पण पुण्य करायची मात्र इच्छा नसते। पुण्यम न इच्छन्ति, पुण्य करायची इच्छा मात्र नसते। मग काय हवे असतं तर पुण्यस्य फलम इच्छन्ति, पुण्यापासून मिळणारे फळं तेवढी पाहिजेत, पण पुण्य करायला नको। पुण्य नाहीच केलं तर पुण्याची फळं कशी मिळतील? आणि पुढे पापस्य फलम न इच्छन्ति, पापाची फळं मात्र नको आहे, मी पाप करणार मात्र। प्रयत्नपूर्वक पाप करतात, यत्नतः हा शब्द वापरला आहे, पाप कुर्वन्ति यत्नतः। मग पाप का करतात? पापाची फळं नको आहेत तर पाप का करतात? आणि पुण्याची फळं हवी आहेत तर पुण्य का करत नाही? त्यामधला हा मुद्दा आहे। म्हणून पुण्याच्या प्राप्तीसाठी हे जो सत्कर्म सांगितलेले आहेत, भगवंताच्याच सेवेसाठी भगवंताची भक्ती असावी। परंतु पुण्य हा सुद्धा एक मधलाच मार्ग आहे, ही सुद्धा सकामताच आहे। कारण त्यानं स्वर्गलोकाची प्राप्ती होते। स्वर्गलोकातील जे वैभव आहे त्या वैभवाचा भोग आपल्याला भोगायला मिळावा, ही सुद्धा सकामताच आहे। त्यामुळे ते जे फळ आहे स्वर्गाचं फळ, हे स्वर्गफळ सुद्धा अंतिनाशिवंतच आहे। आणि त्यामुळे हे मागताना मात्र संसार मागतात,
प्रापंचिक पदार्थ मागतात. आणि ही सकामता आहे, ही सकामता वेगवेगळ्या गुणाच्या लोकांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. त्यामध्ये सात्विक आहेत ते देवाचं पूजन करतात, राजस आहेत यक्ष राक्षसांचं पूजन करतात, आणि तामस आहेत ते भूतप्रेतांचं पूजन करत असतात. ज्यांच्या ज्यांच्या वृत्तीप्रमाणे प्रत्येकजण करत असतात. म्हणून माऊली म्हणतात, नाना हेतू प्रकारे यथोचित उपचारे मानली देवांतरे उपासती. देवतांतरे वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जातात. आणि मला हे हवं ते हवं, ज्या नाशवंत फळाची अपेक्षा करत असतात. मग फळ नाशवंत आहे तर शाश्वत फळाचा विचार केव्हा करायचा, हा मुद्दा त्यामध्ये आहे. पण इथं भगवंत म्हणतात वेगवेगळ्या प्रकारची इच्छा ठेवतात. पुढे म्हणतात बघा, ते इथं जे जे अपेक्षित ते तैसेच पावती समजतं, परिते कर्मफळ निश्चित ओळख तू. जे जे अपेक्षित, त्या ज्या उपासकांच्या मनात जी जी फळे अपेक्षित असतात ती त्यांना प्राप्त होतात. पण प्रत्येकाने केलेल्या कर्माचे फळ आहे हे तू निश्चित जा. हे फळ मात्र कुठलं आहे, कर्माचंच फळ मिळतं त्यांना. ही कर्म करतात आणि फळांची अपेक्षा करतात, पण जे फळ मिळतं ते कर्माचंच मिळतं. ती सर्व त्यांना प्राप्त होतात, अपेक्षित असलेल्या गोष्टी प्राप्त होतात, परंतु हे प्रत्येकाने केलेल्या कर्माचं फळ असतं. परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. म्हणजे कर्माशिवाय फळ मिळत नाही, हा एक सिद्धांत इथं दृढ केलेला आहे माऊलीने. जे कर्म आपण करतो त्या कर्माचं फळ मिळतंच, पण त्यांना वाटतं की माझ्या त्या उपासनेचं फळ आहे किंवा देवदेवतांच्याकडून मिळालेलं आहे. म्हणून विचार केला तर ह्या देवदेवता लवकर प्रसन्न होतात आणि छोट्या छोट्या गोष्टी यांना प्रदान करत असतात, आणि त्यावरती यांना संसारातल्या सुधारणा अपेक्षित असतात. या पलीकडे जाऊन त्याचा विचार फारसा केला जात नाही. त्यामुळं अध्यात्माचा विचार केला आपण जर खोलात जाऊन देवांचाच विचार, फक्त तत्त्वज्ञानाचा विचार जर करायला लागलो तर अध्यात्मात लवकर फळ मिळत नाही. त्यामुळे लवकर तिकडे लोक ओळख नाही. नामाचं फळ आहे, भगवंताच्या नामस्मरणाचं फळ आहे, ते तात्काळ मिळत नाही. न चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना, असं तुकाराम महाराज म्हणतात. इथं तातडी चालत नाही, आणि तातडी जर करून जर ते फळ प्राप्त म्हणायचं असेल, होईल असं वाटत असेल तर ते होत नाही, हे लक्षात येतं. आणि म्हणून तिकडं फारसे ओळख नाहीत. वेदांताचा अभ्यास, विचारांचा अभ्यास, शाश्वत पदाचा विचार, आत्मज्ञानाचा विचार, याबद्दल ते चर्चासुद्धा करत नाहीत. त्यांना ज्ञान म्हणजे हे सगळं जगातलं ज्ञान एवढाच त्यांचा एक विचार तयार झालेला असतो. त्यामुळं या सगळ्याला अध्यात्माचा ज्यावेळी अभ्यास करतो, ज्ञानाचा अभ्यास विचारात घ्यायला लागला की मला ज्ञानप्राप्ती व्हावी, तर ती लवकर होत नाही. त्याला काही काळ जावावा लागतो, त्याला साधना कराव्या लागतात, त्याला दृश्य फळ नसतं. मिळत असते बरं का, अध्यात्मातील साधनेला सुद्धा दृश्य फळ असतं. ते लवकर लक्षात येत नाही, फक्त दृष्टीला पळत नाही, कारण ती प्रगती हळूहळू होते. आणि एखाद्या देवदेवतांच्याकडून काहीतरी नवस बोलून एखादी गोष्ट लवकर करता येते. म्हणून विचार करायला पाहिजे, बी पेरलं की लगेच झाड येईल असं नाही. एखाद्या व्यक्तीने बिया आज पेरली, जर 2 दिवसांनी तो सारखं उकरून बघायला लागला केवढं झाड आलंय, तर उलट येणारं झाड सुद्धा मरून जाईल. तसा प्रकार साधनेच्या बाबतीत आहे. साधना करायची, साधनेचं फळ तात्काळ पाहिजे. आज मी नाम घेतलं तासभर, उद्या माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी इच्छा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजेत, असं होत नाही. हा विचार इथं आहे. माऊली काय म्हणतात की जे जे अपेक्षित असतात ते तैसेची पावती समजतं, त्यांना ते मिळत जातं. पण इथं संत सांगतात मात्र आपण साधनेबद्दलचा आग्रह करावा, साधनेबद्दलचा हट्ट असायला पाहिजे, फळाबद्दलचा नसावा. इथं फळाची अपेक्षा ठेवणाऱ्या साधकाबद्दल विचार केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाना इन्स्टंट जो शब्द वापरलेला आहे अलीकडच्या काळामध्ये, सगळं इन्स्टंट लागतं. एखादी गोष्ट केली की लगेच त्याचं फळ मिळायला पाहिजे, अशा विचारानं कोणत्याच प्रकारची दृष्टीफळं या अध्यात्मज्ञानामध्ये मिळत नाहीत. आणि त्यामुळं अध्यात्मज्ञानाकडं कोण ओळखतच नाही. अध्यात्मज्ञान निश्चितम तर कसं वर्णन केलेलं बघा, नित्य कोण कुठला असेल तर ते अध्यात्मज्ञान आहे. पण नित्याचा विचार फारसा केला जात नाही. तात्काळ जे आहे ते तात्काळकडे बघितलं जातं, विनायासानं मिळतं त्याच्याकडे लक्ष दिलं जातं.
फॉर एक्झाम्पल आत्ता केलेली काहीतरी घरातले जेवण नकोसं वाटते, तात्काळ कुठेतरी तयार होणारं जेवण जे फास्ट फूड आपण म्हणतो, जंक फूड म्हणतो, त्याकडं आकर्षण असतं. तशाच बाबतीत या साधनेच्या बाबतीमध्ये होतं. कर्माचं फळ मिळावे वाटते, हे का वाईट नाही, मिळायला पाहिजे असं वाटतंय, ठीक आहे. कर्माच्या फळाची इच्छा ठेवणं इतकं वाईट नाही, पण त्यातलं त्वरित पाहिजे आहे, आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे, हा विचार जो आहे तो घातक आहे. त्यामुळं पटदिशी मिळाला पाहिजे. आजचे विद्यार्थीसुद्धा ओरिजिनल अभ्यासक्रमाचा अभ्यास करत नाहीत. ओरिजिनल जे बुक आहेत ती वाचत नाहीत, नोट्स वाचतात. हे नोट्स वाचणं म्हणजे मधला मार्गच आहे ना. आता सगळं फुकट मिळायला गेलं आहे. म्हणून आत्ताचे विद्यार्थी न राहता परीक्षार्थी झालेले आहेत. त्याला कारण ते आहे, तात्काळ फळाची इच्छा करणारे असतात म्हणून विद्यार्थ्याचं रूपांतर परीक्षार्थीमध्ये झालेलं आहे. आता परीक्षार्थी सुद्धा परीक्षा द्यायची काही नाही, परीक्षा न देता सर्टिफिकेट कसं मिळेल इथंपर्यंत लोकांची मदत गेलेली आहे. म्हणून असं फळ मिळणं हे फळ टिकाऊ नसतं आणि ज्ञानाचं फळ जे असतं ते टिकाऊ असतं. स्वामी अक्कानंदांनी एक महात्म्याची गोष्ट सांगायची. त्या महात्म्याकडे कोणतरी काहीतरी विचारायला गेलं, त्यांना ज्ञान, भक्ती, योग याबद्दल कोणी जरी विचारलं तर खूप वेळ सांगत राहायचे. ते छान सांगायचं, ज्ञान काय आहे, वैराग्य, भक्ती काय आहे, योग काय आहे, सगळं सांगायचं. पण जर त्यांना कोणतरी सांसारिक प्रश्नाबद्दल विचारलं, की सांसारिक अपेक्षा ठेवून काय विचारला, तर ते म्हणायचे माझ्या मॅनेजरला जाऊन विचारा जावा. ते महात्मे काय बोलायचे, मॅनेजर से पूछो और उसे से लो, त्याच्याकडनं घ्या जावा. मॅनेजरला ते बोलवा त्याला सांगा आणि त्याच्याकडून घ्या जावा. आता त्यांना विचारलं, आपका मॅनेजर कहाँ है, कुठं आहे मॅनेजर तुमचा? वो है जिसे आप ईश्वर कहते आहे. ते म्हणायचे तुम्ही ज्याला ईश्वर म्हणताय ना त्याच्याकडे जाऊन मागा जावा, ते मला काय सांगू नका. हे महात्म्याची कथा आहे. कुठलाही महात्मा, जीवनमुक्त पुरुष संसाराच्या फळाबद्दल चर्चाच करणार नाही. परमपूज्य काकांना सुद्धा असे काही प्रश्न सांसारिक विचारले तर ते लगेच गप्प शांत होतात. पण जर त्यांना ज्ञानाबद्दल विचारलं, चैतन्याबद्दल विचारलं, आत्मज्ञान काय आहे, परोक्ष अपरोक्ष ज्ञान काय आहे असं विचारला गेलं की लगेच ते सरसावतात आणि बोलायला चालू करतात. महात्म्यांचं एक लक्षण आहे, त्यांना संसार, मुळात त्यांनी संसार सोडलेला असतो, संसार आसक्ती सोडलेली असते. त्यामुळे ते काय मार्गदर्शन करतील? मग असे मार्गदर्शन करणारे आणि संसाराची फळं देणारे, सांसारिक सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणारे असे काही बाबा महाराज प्रसिद्ध झालेत ना. त्याला कारण काय आहे? तात्काळ फळं मिळतात. अमुक बाबा प्रसिद्ध आहे, त्यांचा अंगारा धुपारा काहीतरी वापरा, त्यांच्याकडे लाईन लागलेली असते लोकांची, गाड्या त्यांच्या दारामध्ये उभ्या असतात. पण जे आत्मज्ञान शिकवतात त्यांच्याकडून फिरकत सुद्धा कोण नाही, त्यांच्याशी जवळ गप्पा सुद्धा कोण मारायला येत नाही. त्याला कारण आहे ते त्यातलं काही देत नाहीत ना. म्हणून एखादी गोष्ट ही सगळी नाशवंत फळ आहे. काय असून त्यांच्याकडे आहे काय ते इतरांच्याकडून घेतात. काल आपण एक उदाहरण बघितलं होतं, सरकारकडून फंड घेऊन एखादे आमदार किंवा खासदार हे लोकांना वाटत असतात. लोकांना वाटत असते आमदारांनी खासदारांनी आपल्याला निधी पुरवला, वास्तविक तो निधी सरकारी असतो. तसाच प्रकार इथं आहे की हे जे येतं हे आत्म्यापासून येणार आहे, सगळं भगवंत परमात्म्यापासून येणार आहे. ह्या देवदेवता सुद्धा उष्ण घेऊन हे लोकांना वाटत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आहे तेवढंच देतात. त्यांच्याकडे ज्ञान मागायला जा तर त्या निघून जातील, कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही द्यायला. ज्ञान मागायला जायला आपल्याला परमात्म्याची सेवा करावी लागेल, ईश्वराची कृपा संपादित करावी लागेल, श्री गुरुकृपा संपादित करावी लागेल, तरच आपल्याला हळूहळू त्या ज्ञानाची प्राप्ती होईल. असं इन्स्टंट ज्ञान तेही मिळणार नाही, असा विचार यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अपेक्षित आहे ते अपेक्षित त्यांना पावतं, पण त्याचा उपयोग काय होतो? परमपूज्य काका त्या गोष्टी देवीची एक सांगतात ना, एका देवीची कथा सांगतात. या देवीचा पुजारी आहे की ज्यानं नवस केला की मला काय पाहिजे म्हटला, तो खूप दिवसापासून त्याची इच्छा होते की मला घोडा हवा आहे. घोड्याची मागणी केली आणि हा घोडा मागायला जेव्हा गेला, प्रसन्न झालेली देवता म्हटली माझं वाहनच गाढव आहे, तुला घोडा मी कुठला देऊ? म्हणजे ज्यांच्याकडे नाही जे तेच मागायला आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यामुळे तिथं काही मिळत नाही. त्यामुळे अशा देवदेवतांच्याकडून अपेक्षित असलेली संसाराची नाशवंतच फळ आपल्याला प्राप्त होईल. पण जर शाश्वत फळ, बरं तेही कुठलं असतं?
त्या देवदेवतांच्याकडून नाही, आपल्या कर्माचं फळ असतं असं माऊली म्हणतात परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. हे कर्मफळ असतं. वास्तविक देवदेवतांच्याकडे त्यांच्याकडे द्यायला सुद्धा कर्म नाही करता देवदेवता फळ देतील का? नाही देणार आहेत. म्हणजे कर्मफळच त्यामध्ये मिळत असतात. मग कर्माची फळाची इच्छा ठेवायची काही गरजच नाही आहे. नाही इच्छा ठेवली तर कर्माचं फळ प्राप्तच होणार आहे. मग इच्छा कशाला ठेवायची? इच्छा अशाशी ठेवायला पाहिजे की जे कर्म करून प्राप्त होत नाही. हे अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे. अशाची इच्छा केली पाहिजे की कर्म कितीही केलं, जन्मोजन्मी कर्म केलं, अनेक जन्मात जरी कर्म केलं तरी संसाराच्या या सापळ्यातून आपण बाहेर पडणार नाही. संसाराचा सापळा म्हणजे कर्माचं बंधन. या कर्माच्या बंधनातून बाहेर पडण्याचा विचार एखादाच करतो. पण खूप लोकांची इथे वर्णन करताना माऊली बोलतात की खूप लोक फक्त फळाची इच्छा, ती ही सांसारिक फळाची इच्छा, नाशवंत फळाची इच्छा, त्याची अपेक्षा ठेवतात. त्यांना ती फळं प्राप्त होतात, त्यांना थोडीशी सुखाचा भास निर्माण होतो, पण परत त्यांना तृप्ती वाटत नाही. अशी कर्मफळं आहेत ज्या कर्मफळाला तृप्ती नसते, समाधान नसतं, आणि त्याचीच अपेक्षा जर करायला लागलं तर त्याला काय अर्थ राहणार नाही किंवा काय उपयोग पण होणार नाही. त्यामुळे सगळी कर्मफळं, जे कर्मफळं नाशवंत, कर्मधर्म नाशवंत. तुकोबांचा अभंगच आहे. धार्मिक कार्यसुद्धा जी पुण्याच्या प्राप्तीसाठी केली जातात ती सुद्धा स्वर्गात्मक, काय म्हणलेलं आहे की पुण्यात्मक पुण्य जे असतं त्याने स्वर्गात जावे, आणि पापात्मक काय असेल ते पापात्मक पापे नरका जाईल. आणि ज्यानं जे पुण्य आहे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य घा, माऊलींची ओवीच आहे. माझ्यापर्यंत यायसाठी ही पुण्य, ही कर्मफळं जी आहेत किंवा कर्म जे आहेत ही उपयोगाला येणार नाही. त्या ठिकाणी ज्ञानाचीच अपेक्षा ठेवली पाहिजे असं माऊली बोलतात. 73 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, वाचुनी देत घेत अनिक, निभ्रांत नाही सम्यक, येत कर्मची फल सूचक मनुष्य लोके. फार सुंदर ओवी टाकलेली आहे बघा, लिहून घ्यायची आपण ओवी. वाचुनी देत घेत अनिक, कर्म प्रकरणात फल देणारं आणि कर्मकर्त्या वाचून फल घेणारे दुसरे कोणतेही योग्य कारण उपलब्ध नाही. म्हणून या मनुष्य लोकामध्ये कर्म असेल तरच फळ, नसेल तर नाही, असं वर्णन केलेलं आहे. येथे कर्माचे फलसूचक मनुष्य लोके. कर्माचं फलसूचक म्हणजे फळ मिळतं ते कर्मानंच मिळतं. कर्मा वाचून फळ देणारी दुसरी कोणतीही अन्य शक्ती नाही. कर्म आहे, कर्म केलं तरच फळ मिळतं. देवता फळ देतात असं वाटतंय, आपण बघितलं मगाच्या ओवीमध्ये, पण ते कर्मानुसारच असतं. कारण वरती म्हणलेलं आहे येथे कर्मची फलसूचक मनुष्य लोके, आणि मागच्या ओवीमध्ये म्हणतात परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. तुला जे प्राप्त झालं, जे देवदेवतांच्याकडून प्राप्त झालं, असं सांसारिक काय फळ असेल, फळाची अपेक्षा ती कर्मापासूनच मिळालेली असते. देवता फळ देतात असं वाटतं, पण तो एक भास आहे, त्याच्यापासून मला मिळालं असं वाटत असतं. वास्तविक तसं नाही. गोंधळकर महाराज वर्णन करतात एक त्यांच्या प्रवचनामध्ये, एका कुत्र्याला ते कुठं तरी पडलेलं हाड सापडलं, वाळलेलं असं, आणि ते हाड ते सगळं लागलेलं, भुकेलं होतं कुत्रं, ते हाड सगळंच बसलं. आणि हाड सगळंच बसल्यावर त्या हाडाचे काही तीक्ष्ण टोकदार भाग त्याच्या तोंडाला लागले आणि त्याचं रक्त यायला लागलं. आणि त्या रक्तातून त्याला ते रक्त घ्यायचं, रक्तच गिळायला लागलं. त्याला वाटायला हाडातून ती प्राप्त मला व्हायला लागलेलं आहे. वास्तविक त्याचंच रक्त आणि तो पीत होता, त्याला वाटत होतं ते मला हाडातून मिळालेलं आहे. वास्तविक हाडात नव्हतंच काय, तर ते काय मिळेल आहे तेच तिथलं यायला लागलेलं आहे, आणि त्यातच तो समाधान मानतो. म्हणजे संसाराची फळं आहेत जी मला कर्मबंधनामध्ये टाकतात, आणि ती कर्मबंधनामध्ये राहताना आपल्यालाच आपला आनंद होत असतो. स्वतःलाच दोरीमध्ये बांधून घेण्यामध्ये जर आनंद वाटत असेल, मग त्याला कोण काय करणार आहे? मग त्याला सोडवायला दुसरा कोण येणार आहे सांगा? ज्याला कर्मबंधनच आनंददायी वाटतं, सुखकर वाटतं, त्याला सोडवणारा कोणी नाही. भगवंत सुद्धा त्याला सोडवू शकत नाहीत, कारण त्यातच त्याला आनंद वाटतो ना. म्हणून इथं म्हणतात की वाचोनी देत घेत अनिक, देणं घेणं हा जो प्रकार आहे निभ्रांत नाही सम्यक, दुसरं निश्चितपणे दुसरं काही नाही. येत कर्मची फलसूचक मनुष्य लोकी, कर्मच देतं.
म्हणजे केले कर्म झाले तेची भोगा आले, नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे. जे जे आपण केलं ते तेच भोगायला येतं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती, असं नाथ महाराज म्हणतात. कारण कर्मामुळं जन्म जन्मांची प्राप्ती होते, जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्म, हे सारखं अपरिहार्य शब्द वापरला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. सतत हे चक्र सुरू राहतं. हे चक्र चालू ठेवण्याला आमची फळानं अपेक्षित असलेली कर्मच कारणीभूत आहेत, अन्य काहीही नाही. मला जन्माला घालतं ते कर्म, लक्षात घ्या. म्हणजे कर्माबद्दलची फळाबद्दलची आसक्ती ही मला जन्माला घालते, मग तेच करत राहतो आपण. स्वरूपानंदांचं एक फार सुंदर एक ओळी आहेत बघा. कर्म तैसे फळ लाभते केवळ, अनिका ते बोल लावू नये. पेरुनिया साळी गव्हाचे ते पीक, घ्यावया निशंक धावू नये. किती सुंदर सोप्या शब्दात स्वामी स्वरूपानंद सांगतात बघा, की कर्म तैसे फळ लाभते केवळ. दुसरं कुठलंही कर्म काय कराल, पेराल ते उगवते. आपण जे पेरावं, जी बी आपण पेरावी तीच बी येते. त्याला आंब्याची कोय घातली तर त्याला जांभळीची फळं येणार नाही, जांभळं येणार नाहीत. आणि जांभळ पेरले तर त्याला आंबे लागणार नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. कर्म तैसे फळ लाभते केवळ, आणि का ते बोल लावू नये, म्हणजे दुसऱ्यांना जबाबदार धरू नका. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माझ्या पाठीमागल्या जन्माची फळं आहेत, कर्माची फळं आहेत. मी काहीतरी कर्म केलं होतं, ते कर्म संचित बनवून प्रारब्धाच्या रूपानं माझ्या वाट्याला आलेलं आहे, आणि मी आता ते भोगायला लागलोय. मग आता कुणाला दोष द्यायचं, म्हणून इथं म्हणतात आणि का ते बोल लावू नये. पेरून या साळी गव्हाचे ते पीक, घ्यावया निशंक धावू नये. गव्हासाठी गव्हा पेरायची साळी आणि गहू पाहिजे म्हणायचं, कसे गहू मिळतील सांगा बघू. जे जे पेरलं ते ते उगवतं. आपण जे बोलतो त्याचे प्रतिनिधी उमटतात. पुढं आहे 2 दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत, की आपण जे जे करत असतो तेच उलटून आपल्याकडे येत असतं. फार महत्त्वाचा संदेश आहे. जर आपण हा कर्मफळाचा सिद्धांत जर लक्षात घेतला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण गाणं ऐकतोय बघा, जसं कर्म असेल तसं तसं ईश्वर फळ देतो. ईश्वर फळ देतो या शब्दाचा अर्थ ईश्वराची व्यवस्था आहे. तो अशी फळं देवा वाटत बसलेला नाही, तो त्यापासून पूर्ण अलिप्त आहे. नंतरच्या श्लोकामध्ये आपण पाहू दे, पूर्ण अलिप्त आहे. तो देतो घेतो शब्द आहे. कोण देतो घेतो, वाचुनी देत घेत अनिक निब्रान नाही सम्यक, येथे कर्मची फळं सूचक. कोण देतं, कर्माची फळं मीच केलेली कर्म जे आहेत त्याची फळं उत्पन्न होत असतात. म्हणून जसं करावं तसंच इथं भेटत असतं, असं माऊलींनी दृष्टांत देऊन आता सांगितलंय बघा. 2 दृष्टांत आहेत, आपण बघूया. 74 आणि 75 नंबरच्या ओळीमध्ये बघा. जैसे क्षेत्री जे पेरिले ते वाचून आनन निपजे, का पाहिजे त्याची देखीचे दर्पणाधारे. काय वर्णन करतात, शेतात जे पेरावं तेच उगवतं, त्या वाचून दुसरं काय उगवतच नाही. ते वाचून आनंद निपजे, निपजे म्हणजे उगवत नाही. किंवा जे आरशात पाहावे तेच त्या आरशाच्या उपाधीमुळं दिसतं. आपण आरशाच्या समोर उभं राहिलो तर आपलं जसं नाक आहे, डोळे जसे आहे, आपली जशी आकार आहे, तसाच आरसा आपल्याला दाखवत असतो. त्यामुळे ही कर्मफळं ही आरशाची कामं करतात. आपल्याला दुसरं कोण देत नाही. प्रारब्ध हे आरशासारखं आहे. मला कुठलं वाटायला आलं तर माझ्या प्रारब्धातलं. प्रारब्ध कुणी बनवलं, मीच बनवलं. कारण माझ्यामुळं प्रारब्धाचं सगळी रचना तयार होते. ईश्वर फक्त नियंताचं काम करतो. इकडं आहे याच्या वाट्याला हे आहे, ते त्याच्या या वाट्याला यावी अशी व्यवस्था ईश्वराची आहे. ईश्वर स्वतः काय करत नाही. म्हणून कुणावर काय करायचं, अनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून या. तुकोबांचा अभंग आहे. रुसायचं असेल ना तर आपल्याच प्रारब्धावर आणि आपल्या संचितावर रुसावं. माऊलींचा आणखीन एक तुकोबांचा अभंग आहे बघा. काय म्हणतात ते, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. संचिताशिवाय भोगायला येत नाही. आज माझ्या आयुष्यात जी सुखदुःख वाट्याला आलेत याला कारण माझी कर्मफळं आहेत. ह्याला दुसऱ्याला जबाबदार धरून
आपणही काय होतो, डिस्टर्ब होतो आणि काही त्याचा उपयोगच होत नाही याचा विचार इथं करायला सांगितलेला आहे. त्यामुळे दोन दृष्टांत दिले. एक, क्षेत्रात जे शेतात जे पेरलं जातं तेच उत्पन्न होतं. जे दर्पणापुढे म्हणजे आरशासमोर उभा राहिल्यावर आरसा हा आपल्या सगळ्या परिस्थितीचं मार्गदर्शन दाखवणारा आहे, दिग्दर्शन करतो. त्यामुळे तो खरं वास्तव चित्र दाखवतो. आणि वास्तव हे आहे, हे वास्तव ज्याने स्वीकारलं, तक्रार करायची काय? आरसा बाद आहे काय? माझं नाक, मी नकट्या नाकाचा कमी नाकाचा आहे, माझा डोळा एखादा तिरकट आहे, माझं बघणं जरासं कसं आहे, तिरप पाहतो मी, आणि तिरप पाहतो हे माझ्या डोळ्यातला दोष आहे. मी दर्पणापुढे आणि आरशापुढे उभा राहिलो आणि जर आरशात बघायला लागलो तर तसाच डोळा दिसणार ना, तिरपाच डोळा दिसणार ना. आता तिरपा डोळा दिसतो म्हणून आरसा फोडूया का? तसं आपलं चालू आहे. आता आपण जे दोष देतो पाहुण्यापयांना, नातलगांना, ह्यानी केलं, ह्यानी माझं वाटोळं लावलं, कोणीही कुणाचं वाटोळं लावायला येत नाही. आपण पूर्वी कुणाचं तरी लावलेलं असते वाटोळं म्हणून आपल्या वाट्याला ते आलेलं असतं, बाकी काहीही नसतं. माऊलींची फार सुंदर ओवी आहे, आपण पुन्हा पुन्हा बघतोय. काही ओवी आता पाठांतरही होत असतील. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. झाड म्हणजे त्याच्या रचनेवरून ओळखतं. झाड जाणीजे फुले, फुलं लागलेली असतात, फळं लागलेली असतात, त्यावरून आंब्याचं झाड आहे, हाय गुलाबाचं झाड आहे असं ओळखत असतं. मानस जाणीजे बोले, एखाद्याच्या मनाची वृत्ती जाणून घ्यायची असेल तर तो बोलण्यातून स्पष्ट होतो स्वभाव. तसं भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, भोग ओळखायचे. आता कोणतं भोग भोगायला लागला त्यावरून ओळखायचं हा पूर्वजन्मी काय करत होता, पूर्वजन्मी याचं कर्तृत्व काय आहे हे आत्ता ओळखायला लागतं. पूर्वजन्मी यानं काय केलं असेल म्हणून याच्या वाट्याला आलंय. आता नामच घेऊच वाटत नाही, याचा अर्थ पूर्वजन्मी घेतलं नव्हतं असा सरळ अर्थ आहे. आता तो नावे ठेवतो, तो नावही घेत नाही, नाम घेणाऱ्यांना पण नावं ठेवतो. याचा अर्थ त्याने पूर्वजन्म त्यावरून ओळखावा. आत्ता कुठेतरी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा असा वाटतो, ते जाणून घ्यावं असं वाटतंय, मुक्त व्हावं असं वाटतंय. तरी या मुक्त होण्यासाठी काही साधना पूर्वजन्मात झाली असणार, ह्यावरून ओळखतं. तसं भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे, म्हणून रुसणे आणि काय करणं याचा उपयोग नाही. जे आहे आपण तसाच आरसा दाखवतो, आरसा वेगळा काय दाखवत नाही. आणखीन एक उदाहरण, ना तरी कडेया तळवटी, जैसा आपुलाची बोल किरीटी, परिसाद होऊनी उठी निमित्त योगे. काय होतो, आपण पर्वताच्या कड्याच्या तळाशी जर आपण गेलो आणि बोललो मोठ्यानं, एखादा कडा मोठ्याच्या मोठा आहे तर त्या कड्याच्या निमित्त कारणाने आपला शब्द प्रतिध्वनी होऊन उमटत असतो. तो धडकतो शब्द आणि तो परत पाठीमागे येत असतो, घुमत असतो शब्द, आपण तो प्रतिध्वनी आपल्याकडे येत असतो. म्हणजे आरशात पाहिलेलं प्रतिबिंब आणि इथं ऐकलेला प्रतिध्वनी आहे. आणि प्रतिध्वनी हे कशाचं आहे तर एखाद्या ध्वनीचा उमटणारा तो प्रकार आहे. मी ओरडलो म्हणून आवाज आला परत. मी जर ओरडलंच नसतो त्या कड्याच्या पर्वताच्या कोपऱ्याला, दरीच्या तोंडाला, तर मला आवाज ऐकूच आला नसता. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. मी केलं, शेतात पेरलं म्हणून तसं उगवलंय, मी आरशात पाहिलं म्हणून मला तसं दिसलेलं आहे. ही निमित्त आहे. शेतात पेरणं, शेत हे निमित्त आहे, माझं पेरणं हे त्यातलं महत्वाचं आहे. मी काय पेरतो हे महत्वाचं आहे. आरशात पाहणं हे निमित्त आहे, पण आरशात मी स्वतः अगोदर कसा आहे तोच आरशा दाखवतोय. तिसरी गोष्ट, कड्याला, पर्वताच्या कड्याला आपण जाऊन बोलायला लागलो, आपण बोललो तेच ऐकू येणार आहे. ए मूर्खा, ए मूर्खा असं शब्द जर आपण ओरडलो, ऐकायला काय येईल? तू शहाणा, तू शहाणा असं ऐकू येईल का? नाही ऐकू येणार. साधं उदाहरण आहे. मूर्खा म्हटला तर मूर्खच ऐकू येणार. शहाणे शहाणे म्हणाला तर शहाणा ऐकू येईल. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जर असं कड्याच्या त्या पर्वताच्या तोंडाला येऊन आपण मोठ्यानं म्हणायला लागलो, जय जय रामकृष्ण हरी, तर ऐकू काय येईल? जय जय रामकृष्ण हरी येईल. आणि जर शिवीच दिली असेल तर आपण कुणाला तरी, तर शिवीच ऐकू. जे जे केलं ते तेच भोगायला येतं. म्हणून कर्म फल सूचक मनुष्य लोकी असा शब्द वापरतात. आणि त्या 73 नंबरच्या ओवीसाठी हे दोन दृष्टांत दिलेत आणि पुढे त्याचा सिद्धांत सांगितलाय बघा. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पय अर्जुना, एत प्रतिफळे भावना आपुलाली.
मी या सर्व उपासनांचा साक्षी आहे. मगाशी आपण तो विचार केलेला होता की ईश्वर देतो का, फळ वाटप बसलाय काय, हे तुला हे घे, तुला ते घे, तुला ही नवरा घे, हे तुला बायको घे, ही मुलं तुला पाहिजे, तुझ्या वाट्याला पाहिजेत, असं वाटत नाही. तो वाटायला बसलेला नाही, तो साक्षीभूत म्हणून सांगितलेला आहे. तैसा समजता या भजना, या सगळ्या उपासनांचा, सगळ्या भक्तीचा, भक्ती करणाऱ्यांचा मी साक्षी आहे. मी साक्षीभूत पै अर्जुना. एत प्रतिफळे भावना. आपल्या आपली जशी कर्म असतात, इच्छा असतात, तशी देवता, तशी उपासना असेल तशी त्याला फळ देऊन टाकते. कुठल्या देवतेची उपासना केलीस, त्या देवतेचं मूळ स्वाभाविक स्वभाव कसा आहे तेच ते फळ देणार आहे. अन्य फळ काय मिळणार आहे? माझ्या वैर्याचा नाश व्हावा म्हणून कुठेतरी उपासना कुठल्या तरी भूताखेताची जर चालू असेल तर ते कसं होईल, तर ते सहज होईल आणि त्यात आपला नाश दडलेला असेल आणि उद्या तेच कर्मफळ माझ्या वाट्याला येणार आहे. मी जे जे काही करावं त्याला म्हणतात ना, ते बुमरँग होतं आणि दुप्पट होऊन माझ्याकडे येतं. एक भ्रष्टाचाराचा 100 रुपयाची नोट आपल्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करते तेव्हा आपल्या घरातून ती हजारो रुपये घेऊन जाते 100 रुपयाची नोट. कारण ती ज्या वाईट पद्धतीनं तिने घरामध्ये प्रवेश केलेला असतो त्याच्या दुप्पट चौपट ती गोष्ट आपल्याला खर्चटून जाऊ शकते. याचा विचार केला तर आपण किती सत्कर्माला किती महत्त्व आहे हे कळून येतं. म्हणून आयुष्यभर सत्कर्म करत राहावं, चांगलं बोलावं, गोड बोलावं, प्रेमानं बोलावं, लोकांना मदत करत राहावं, कुणाचा द्वेष मत्सर करू नये. असं करत गेलो तर हेच माझ्या वाट्याला, समजा जन्म मला जर प्राप्त झाला तर हेच माझ्या वाट्याला येईल. याच्या पलीकडे कुठल्या अन्य देवतांची उपासना करायची जरुरीच पडणार नाही. भगवंत एकटा पुरेसा आहे, जो हा सगळ्या सृष्टींचा, सगळ्या देवदेवतांचा मालक चालक आहे. माझी सगळी सृष्टी चालवतो तशी देवदेवतांची सुद्धा खाती ही सगळी सांभाळण्याचं काम भगवंत परमात्मा करत असतो. मग आपण जर त्या परमात्म्याचाच विचार करावा ना, की असली भूतखेत यक्ष गंधर्व काय असतील छोट्या मोठ्या देवता, यांच्याकडून एखाद्या कर्मफळाची अपेक्षा का करावी? ते तरी काय देतात असं वर्णनच केलंय. वाचुने देत घेत अनेक निभ्रांत नाही सम्यक कर्मपचे फळ सूचक. इथं कर्मच आहे ना, दुसरं काय मिळणार आहे? म्हणून म्हणलेलं आहे मी फक्त कर्मफळाचा साक्षी आहे. तू काय म्हणतात? तैसे समजता या भजना मी साक्षीभूत अर्जुना. या उपासनेचा मी फक्त साक्षी आहे. भगवान भक्ताच्या हिताचाच विचार करतात. ते जरी पाहित असले तरी आजही ते कृपाळू दयाळू कृपा सिंधूच आहेत. आपण लक्षात घेत नाही, कुणालाही ते अन्याय करत नाही. एखादा खरोखरच शुद्ध विचाराचा न्यायाधीश असतो ना, तो कुणाला शिक्षा देतो तर त्याची शिक्षा देणं हे सुद्धा त्याच्यावरचं उपकार असतात. कारण त्याला पापापासून वाचवणं असतं. तो शिक्षा देणारा त्यांचा वैरी नसतो म्हणून तो शिक्षा देतो. जर कुणाला तरी त्यानं मुक्तता दिली आणि त्याची शिक्षा माफ केली तर तो त्याचा काय मित्र नसतो. तर तो तटस्थपणानं सगळ्या गोष्टींचा निर्णय घेत असतो एखादा न्यायाधीश. तसा ईश्वर हा न्यायाधीश आहे. तो न्यायाधीशाची भूमिका करतो आणि कुणाप्रमाणे शिक्षा देतो? न्यायाधीश जसा अकॉर्डिंग टू लॉ आपण म्हणतोय, लिगल प्रोसेस काय आहे, व्यवस्था काय आहे, त्याप्रमाणे जसा न्यायाधीश न्याय देतो तशी एक विश्वाची व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था रचून एक संहिता आहे आणि त्या संहिताप्रमाणे कुठल्या कर्माचं कोणतं फळ कुणाला प्राप्त व्हायचं याच्या नोंदी आहेत. त्या नोंदीप्रमाणे फळं मिळत राहतात. ईश्वर फक्त साक्षीभूत होऊन राहत असतो, बाकी काही करत नाही. आणि म्हणून तसा जर विचार केला तर ईश्वर तर काहीतरी करतो. ईश्वराने मला दुःख दिलं. देव काय आहे की तो न्यायी नाही. चांगल्या माणसांना तो चांगलं करत नाही. सज्जनांच्या कसा पाठी लागतो देव बघा. असली जी वाक्य जी विधानं आपण जी बोलत असतो ही मूर्खपणाची विधानं आहेत. लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून तसली विधानं करू नयेत यासाठी माऊलींच्या ह्या ओव्या पुन्हा पुन्हा वाचाव्यात. बाकी काही नाही. आपण जे बोलतो तेच पडिसाद म्हणून उत्तरे पाठीमागे येतात. आपण जे आरशापुढे उभा राहतो त्यात आरशाचा काय दोष नाही, प्रारब्धाचा दोष नाही. आरशाला आपण प्रारब्ध समजूया. प्रारब्ध मला वाटायला येणारी सगळी कर्मफळं देत असतं, ती मी भोगत असतो. मग सुख भोगली तर कधी काही त्रास करून घेत नाही आपण का?
दुःख भोगताना थोडा त्रास का करतो? दुःख भोगताना ईश्वर वाईट आहे असं का वाटतं? सुख भोगताना ईश्वर कृपाळू आहे असं का वाटतं? तर तो कृपाळही नाही आणि तो कुणाचा वाईट वैरी सुद्धा नाही. तो आहे एखाद्या तटस्थ न्यायाधीशासारखं काम करत असतो. बाकी त्याच्याकडं काही नाही. आपलीच कर्म आपल्याला भोगायला येतात. केले त्याची झाले, त्याची भोगा आले असं नाथ महाराज म्हणतात. पुढे 13वा श्लोक आपण बघणार आहोत. चातुर्वर्ण्यम मया सृष्ट गुणकर्म विभागशा तस्य कर्तारमपि माम विद्यत कर्तारम अव्ययम. गुण आणि कर्म याच्या भेदानुसार मी चातुर्वर्ण निर्माण केले आणि मी व्यवहार दृष्टीने त्याचा करता असला तरी परमार्थता अकर्ता आणि अविनाशी आहे. परत तेच मुद्दा माऊलींनी शेवट ज्या ओवीमध्ये केला त्याची सुरुवात श्लोकाने झालेली असते. आपण पुन्हा पुन्हा बघायला लागलोय. ज्ञानेश्वरीची रचना बघताना हे लक्षात येतं. ज्या ओवीचा श्लोकावरच्या शेवटची ओवी जी असते त्याच ओवीचा शेवटी तिचा पुढचा जो श्लोक असतो त्याला पकडून ज्ञानेश्वर माऊली शेवटची ओवी बोलत असतात. आत्ता बोललेत काय? मी साक्षीभूत या भजना, आणि हेच वर्ण इथं केलेलं आहे. मी चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. आणि ते कसे निर्माण केले? गुण कर्म विभागानुसार. कोणकोणते गुण आहेत ते 3 गुणाप्रमाणे आणि कर्म त्यांची पूर्वजन्मीची आहेत त्याप्रमाणे मी त्याचं व्यवस्था तयार करतो. बरेच जण म्हणतात याने ते केलं त्याने केलं. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण अस्तित्वात पूर्वी होते, आत्ताही ते आहेत. फक्त त्याला लेबल लावलं की कुणाला तरी राग येतो. हे ब्राह्मणांची सेवा करणं. का त्यांची सेवा करायची आहे? कुठंतरी ते दिलेलं आहे. याच्यामध्ये वास्तविक ब्राह्मण हा शब्द सज्जन आणि विद्वान लोकांसाठी वापरलेला, सात्विक वृत्तीच्या लोकांसाठी वापरलेला शब्द आहे. तो एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. ब्राह्मण शब्द ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल तो शूद्र आहे म्हणजे त्याला कमी लेखायचं असा त्याचा अर्थ नाही. शूद्र जरी असला तरी तो माणूस आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही चातुर्वर्णी व्यवस्था भगवंत म्हणतात मी निर्माण केली. मया सृष्टम शब्द वापरलेला आहे. मी निर्माण केली. वास्तविक मी निर्माण जरी केली असली तर मी त्याचा करता नाही आणि मी अव्यय आहे. पारमार्थिकदृष्ट्या मी अकर्ता आहे. पारमार्थिकदृष्ट्या मी अविनाशी आहे. अव्यय शब्द वापरलेला आहे. व्यवहाराच्या दृष्टीने मी करता समजा तुम्ही, कारण कोणतरी करणारा असावा लागतो ना. मग करणारा कोणतरी म्हणून द्या नाव ईश्वराला, म्हणा की ईश्वर करता आहे. पण खरं बघायला गेलं तर पारमार्थिकदृष्ट्या तो काहीही करत नाही, अकर्ता आहे. म्हणून गुण आणि कर्म यानुसार चातुर्वर्ण्य व्यवस्था जी निर्माण झाली ती आजही आहे. आज म्हणा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जरी गेलो तरी चातुर्वर्ण्य व्यवस्था आपल्याला दिसते. कुठल्याही एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जावा, तिथं प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टेजवरती कामं करत असतो. सगळ्यांची कामं करत नाही. शिपाई कलेक्टरच्या सह्या करायला जात नाही किंवा निर्णय घेत नाही, की शिपायाची झाडलोट कलेक्टर करायला जात नाही. हेही जसं जसं आहे ना तिथं सुद्धा चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. आपण मानली तर मानत नाही. आपण लगेच ते डोक्यामध्ये हे ते ब्राह्मण आहेत, ते वैश्य आहेत, हे क्षत्रिय आहेत, हे शूद्र आहेत अशी कल्पना करायच्या. त्यांनी आपापली टोळकी तयार करायचे, घोळके तयार करायचे, ग्रुप तयार करायचे. त्यांनी आपल्या देवता तयार करायच्या. त्यांनी स्वतःचे ह्यानी हे ग्रंथ वाचायचे नाही, त्यांनी ते ग्रंथ वाचायचे नाहीत. अशा रचना ह्या माणसाने करून ठेवल्यात. ईश्वर अकर्ता आहे. हा सांगायचा मुद्दा हा आहे. कामानुसार आणि गुणानुसार बघा त्यांची कामं कुठले आहेत आणि गुण कुठले आहेत त्यानुसार विभागणी केली. एकाकडे सात्विक गुणाचा वृत्तीचा माणूस असेल तर तो तामसी गुणाची कामं करेल का? नाही. एखादा कर्म त्याचं चांगलं पूर्वजन्मीतलं कर्म ज्याचं एखादं सात्विक कर्मामुळे तो पूर्वजन्मातून आता जन्माला आला तर त्याला सात्विक कर्माचीच फळं मिळणार ना. म्हणून कर्मावरती फळं अवलंबून आहे. म्हणजे चातुर्यवर्ण कुठल्या वर्णात जन्माला यायचं हे त्याच्या गुणावरून त्याच्या कर्मावरून ठरत असतं. त्याच्या जातीवरून ठरत नाही. त्याच्या आई वडील कोण आहेत ह्यावरून ठरत नाही. हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. जो जीव एखाद्या ब्राह्मण कुळामध्ये, क्षत्रिय कुळामध्ये, शूद्र कुळामध्ये जन्माला येतो हे त्याच्या आई वडिलाची कृपा नसते. आई वडील त्या जातीचे आहेत म्हणून तो जन्माला आला असं नाही, तर त्याचं गुण तसे आहेत म्हणून तिथं त्याला घातलेला आहे जन्माला.
त्याच्याकडे त्याची शक्ती क्षमता बघितलेली आहे आणि क्षमतेप्रमाणे त्याला काम दिलेलं आहे. ते बाकी काही फरक नाही. म्हणून ईश्वर करता आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण जरी झालेली असली त्यामध्ये मया सृष्टम शब्द वापरलेला आहे आणि मया सृष्टम शब्दाचा अर्थ आहे की गुण आणि कर्म याच्या भेदानुसार मी चातुर्वर्ण निर्माण केलेत असं म्हणतात ईश्वर. पण मी व्यवहार दृष्टीने त्यांचा करता जरी दिसत असलो, वर वर जरी दिसत असलो, तरी मी खरं पाहता मी अकर्ता आहे असं वर्णन भगवंत करतात. म्हणून पहिलीच ओवी आता वापरतात बघा. आता याची परी जाण हे चारी वर्ण सृजेले म्या गुण कर्म विभागे. माऊलींनी वर्णन करताना बरोबर केलं आहे. गुण कर्म विभागे हे शब्द जोडून वाचला पाहिजे. गुण इकडल्या बाजूला ओवीच्या एका तुकड्यामध्ये टाकलेला आहे, कर्म तिकडल्या बाजूला टाकलेला आहे. पण त्याचा अन्वय करताना जर आपण अभ्यास करताना कसं का वाचायचं? सृजले म्या गुण कर्म विभागे. मी कसं त्याचं सृजन केलेलं आहे याची परी म्हणजे साक्षी राहून प्रत्येक कर्म उपासनाचं फळ देतो. त्याप्रमाणे मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र 4 वर्ण त्यांच्या पूर्वजन्मातील 3 गुणानुसार त्यांच्या पाप पुण्यानुसार मी ते भेद निर्माण केलेले आहेत. खरं पाहता त्यांच्यामध्ये भेद नाही. पुढे दिलेलं आहे खरं पाहता सगळी माणसं एकच आहेत, पण गुण वेगवेगळे आहेत ना. आणि गुण वेगळे असल्यामुळं कर्मफळं वेगळी असल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती काम करावं लागतं. त्या स्तरावर तो काम करतो म्हणून हलका नाही, तो त्या गुणातून बाहेर पडू शकतो. एखादा तामस गुणातून जन्माला आलेला आहे तर तो त्याची तामसी वृत्ती सोडण्यासाठी स्वतंत्र आहे, त्यानं करावं ते. असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. माऊलींनी सुरुवात करून दिलेली आहे. 77 नंबरच्या वेळेमध्ये म्हणतात की गुणावर आधारित असलेली वर्णव्यवस्था आहे आणि ते प्रत्येकाच्या पूर्वजन्मातील आणि सत्वरजतम हे गुण जे आहे त्या गुणानुसार पूर्वजन्मातील कर्मानुसार मी ही सगळी व्यवस्था निर्माण केलेली आहे. गुणानुसार केली, त्यांच्या गुणानुसार, त्यांच्या कर्मानुसार. मग ईश्वराला करता कसा मानायचं सांगा बघू? मानता येत नाही. म्हणून ते म्हणतात पारमार्थिकदृष्ट्या मी अकर्ता आहे, मी अव्यय किंवा अविनाशी आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. 77 नंबरच्या ओवीपर्यंत चिंतन आपण पाहिलेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.